नमस्कार, मी स्वाती फडणेस आणि आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत रुद्राक्षबद्दल। तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 26 फरवरी ह्याला महाशिवरात्री येते। महाशिवरात्री हा एक बेस्ट टाइम आहे तुम्हाला रुद्राक्ष धारण करायचा। तर आतापर्यंतच्या लाईफमध्ये जर तुम्ही कधीही विचार केला असेल की मला रुद्राक्ष धारण करायचंय किंवा तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला त्या हिशोबाने रुद्राक्ष धारण करायचं असेल तर हा एक बेस्ट डे आहे रुद्राक्ष धारण करण्यासाठी। आज आपण थोडं डिटेलमध्ये माहिती करून घेऊया की रुद्राक्ष हे आपण कसं धारण करावे। तर रुद्राक्ष धारण करताना आपण सगळ्यात पहिले लक्ष द्यावं की हे कोणत्या प्रकाराने आपण धारण करू शकतो, म्हणजे की कोणता रुद्राक्ष हा आपल्यासाठी बेस्ट ठरणार आहे। तर सगळ्यात पहिले आपली राशी जी कोणतीही असते तिचा स्वामी, ह्या स्वामीचा रुद्राक्ष हा आपण धारण करू शकतो। हे झालं पहिली पद्धती रुद्राक्ष धारण करण्याची। दुसरी पद्धती रुद्राक्ष धारण करायची असते ज्या नक्षत्रात आपण पैदा झालेलो आहोत, ज्या नक्षत्रात आपला जन्म झालेला आहे त्या नक्षत्राचा सुद्धा एक स्वामी ग्रह असतो, त्या स्वामी ग्रहाचा आपण रुद्राक्ष धारण करू शकतो। नेक्स्ट येतं की आपण रुद्राक्ष आपल्या मागे जे काही प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, जसं की 7.5 स्पेशली, तर 7.5 मध्ये आपण रुद्राक्ष धारण करू शकतो किंवा काहीही प्रॉब्लेम आहेत जसं की हेल्थ इश्यू आहेत, मेंटल इश्यू आहेत, स्टडीमध्ये प्रॉब्लेम येते, असे जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम प्रमाणे सुद्धा आपण रुद्राक्ष जे आहे ते धारण करू शकतो। तर ही झाली आपली तिसरी पद्धती। आता चौथी पद्धती म्हणजे की आपले जे काही डिझायर्स आहेत, आपल्याला जे काही असं वाटतंय की हा मला लाईफमध्ये हे अचीव्ह करायचंय, मला लाईफमध्ये हे पाहिजे, तर त्या डिझायर्स प्रमाणे सुद्धा आपण रुद्राक्ष धारण करू शकतो। तर ह्या झाल्या 4 पद्धती रुद्राक्ष धारण करायच्या। आता रुद्राक्ष धारण करायचा बेस्ट डे मी तुम्हाला सांगतेच आहे की महाशिवरात्री आहे, पण काय आपण रुद्राक्ष फक्त महाशिवरात्रीला धारण करू शकतो? नाही। तर रुद्राक्ष तसं बघितलं जाय तर आपण प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शिवरात्रीला धारण करणं हे पॉसिबल आहे, पण महाशिवरात्रीला जर धारण केलं तर तो एक बेस्ट दिवस हा ठरतो। पण जर पॉसिबल नसेल की महाशिवरात्रीला आपण धारण करू शकतो, कारण ती एकच दिवस येणार, बरोबर, मग मे बी तुम्ही फ्युचरमध्ये कधी विचार केला की आता मला रुद्राक्ष धारण करायचं, तर मग मी काय पूर्ण वर्षभर वाट बघत बसायची? तर नाही, आपण शुक्ल पक्षाच्या शिवरात्रीमध्ये पण ती धारण करू शकतो। आता ते धारण करण्याची विधी, तर आपलं ठरलं की आपल्याला हा रुद्राक्ष धारण करायचा आहे, तो आपण मार्केटहून मागवून घेतला। आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे किंवा जर तुम्ही कुठे जाता आहे तिथे शॉप आहे, सो मल्टिपल प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत जिथे तुम्हाला एक सर्टिफाईड रुद्राक्ष जो आहे हा मिळू शकतो। तुम्ही तिकडनं आणला, तुम्हाला माहिती आहे की मला ह्या दिवशी धारण करायचंय, तर आता ती धारण करायची विधी काय आहे? तर धारण करायच्या 24 तास आधी तुम्ही त्या रुद्राक्षाला शुद्ध तूप जे असतं त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे, कमीत कमी 24 तासासाठी। 24 तास हे शुद्ध तुपामध्ये तुम्ही बुडवून ठेवल्या की नेक्स्ट डे तुम्ही त्याला काढा, त्याला प्रॉपरली वॉश करा, म्हणजे गरम पाण्याने वॉश केलं की ते इमिजिएटली स्वच्छ होतं। त्याला तसं काही जास्ती खूप प्रॉब्लेमॅटिक आहे तुपाला काढणं हे असं काही नाहीच आहे, तुम्ही थोडंसं पाण्याने स्वच्छ केलं तर तो स्वच्छ होतो। त्याच्यानंतर त्याला तुम्ही समोर ठेवा, कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा ओम नमः शिवाय ह्याचा जप करा। आणि हे ओम नमः शिवाय हे म्हणताना प्लीज काहीही घाई करू नका, प्रॉपरली हा 108च वेळा करायचा आहे आपल्याला, काय खूप जास्ती वेळा करायचा नाहीये। तर 108 वेळा हा त्या दिवशी जाप करा आणि त्याला तुम्ही धारण करा। आता ते तुम्ही धारण कसं करू शकता? तर तुम्ही लाल कलरचा दोरा, ब्लॅक कलरचा दोरे आपल्याला गळ्यात बांधणारे मिळतात मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये धारण करू शकता। तुमची थोडी परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही चांदीमध्ये त्याला धारण करू शकता, चांदीची चेनमध्ये त्याला धारण करू शकता। अजून चांगली परिस्थिती आहे तर तुम्ही त्याला सोन्यामध्येही धारण करू शकता। रुद्राक्षाला धारण करायचे काही फारसे असे नियम धर्म नसतात। अच्छा, आता रुद्राक्ष हा कोणाला सूट करतो, कोणाला सूट नाही करत, हेही प्रश्न उठू शकतो। तर रुद्राक्ष हा एकमेव एस्ट्रोलॉजीचा म्हणू शकतो की अशी रेमेडी आहे जी प्रत्येकाला सूट करते, त्याचा काही एक नेगेटिव्ह परिणाम असा आहे नाही। जसं की जेमस्टोनचा नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, पण रुद्राक्ष ह्याचे काही एक नेगेटिव्ह परिणाम होत नाही। तो तुम्ही कुठलाही घातला, म्हणजे तुम्ही हे सगळा विचार नाही केला की माझ्या राशीला सूट करतोय की नाही, माझ्या नक्षत्राला सूट करतोय की नाही, माझे डिझायर्स त्यांनी फुलफिल होतील की नाही, आणि हे सगळं साईडला ठेवून तुम्ही तुमच्या पसंतीला आला आणि तो रुद्राक्ष जरी धारण केला तरीही तुमच्यावरती काही नेगेटिव्ह परिणाम होत नाही, तो तुम्हाला पॉझिटिव्ह परिणामच देणार। ठीक आहे, तर एवढा सगळा विचार करायची ना रुद्राक्षमध्ये अशी फारशी काही गरज आपल्याला पडत नाही, त्यामुळे कोणीही कधीही कोणताही रुद्राक्ष धारण करू शकतो। आता रुद्राक्ष कोणी कोणी धारण करावाच, तो सगळ्यात मेनली मी तुम्हाला सांगते की ज्या लोकांची 7.5 सुरू आहे तर त्यांनी तर हा धारण करणं हे म्हणजे त्यांच्यासाठी फारच फायदेशीर होऊ शकतं। तर आत्ताच्या दृष्टीने जर बघितलं गेलं
तर मार्च नंतर ही मेषवाल्यांची साडेसाती सुरू होणार आहे, तर त्यांनी हा धारण करणं फायदेशीर आहे. मीनवाल्यांची राशी ऑलरेडी सुरू आहे, तर ते सुद्धा धारण करू शकतात. आणि पुढची 2.5 वर्षानंतर वृषभवाल्यांची सुद्धा साडेसाती सुरू होईल, तर त्यांनी आतापासून जर धारण केलं तर त्यांच्यासाठी ते सोने पे सुहागासारखंच होणार आहे, तर त्यांना काही असं निगेटिव्ह इम्पॅक्ट असं होणार नाही. सो रुद्राक्ष हा साडेसातीवाल्यांनी धारण करावाच. तुम्हाला जर काही नसेल कळत तर पंचमुखी रुद्राक्ष हा सगळ्यांनी धारण करणं हे पॉसिबल असतं, कारण तो खूप महाग नसतो आणि इझिली अवेलेबल होतो. तर पंचमुखी रुद्राक्ष जे आहे ते तुम्ही धारण करा, हे कोणीही धारण करू शकतं. म्हणजे अगदी लहान पोर जे 13-14 वर्षाचा आहे त्याला सुद्धा तुम्ही ते रुद्राक्ष घातलं तर त्याला बेनिफिटच होईल. आता खूप सारे ना मिथ आहेत की रुद्राक्ष मे बी पिरियड्समध्ये धारण नाही करावं, तर असं काही नाही. रुद्राक्ष खरं बघितलं जाय ना तर थोडासा श्रद्धेचा विषय सुद्धा आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला पिरियड्स आहेत आणि मी धारण नको करायला, तर तुम्ही त्याला काढून ठेवू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की नाही पिरियड्समध्ये ते काढून ठेवलं की ते तेवढे दिवस मला थोडंसं मेंटली प्रॉब्लेम होते, मेंटल प्रॉब्लेम हा तसाही होतो, इमोशनल डिसबॅलन्स असतं बिकॉज हार्मोनल इश्यूज असतात, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही हे फक्त रुद्राक्ष काढण्यामुळे होत आहे, तर तुम्ही धारण केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की ज्या रुद्राक्ष धारण करताना अगेन मिथ असू शकते ही की मी नॉनव्हेज खातो किंवा मी ड्रिंक्स करतो किंवा मी स्मोकिंग करतो, तर मी हा धारण करावा की नको करावा. अगेन हा एक श्रद्धाचा विषय आहे. तुम्ही धारण केला तरीही चालेल, तुम्ही जर धारण नाही केला तर ते बेस्ट आहे. म्हणजे मी सल्ला देईन की तुम्ही तेव्हा हा धारण नका करू. आता का नका करू, कारण ही एक थोडीशी ह्युमन टेंडन्सी आहे ह्याच्या मागे की खरं बघितलं जाय तर नॉनव्हेज खाणं, ड्रिंक्स करणं, सिगरेट पिणं हे काय फारशी चांगली गोष्ट आहे नाही. आता ह्युमन टेंडन्सी त्याला कसं इम्पॅक्ट करते की फॉर एन एक्झाम्पल तुम्ही आज नॉनव्हेज खायचं प्लॅन केलंय, मग तुम्हाला ना कंटाळा येणार की अरे ते रुद्राक्ष काढून ठेवायचं, मग कुठे ठेवायचं. थोड्या दिवसानंतर ना तुमची ही मेंटॅलिटी क्रिएट होते की जाऊ दे एवढी मगजमारीपेक्षा मी ना आज रुद्राक्ष घातलेला आहे तर मी स्किपच करतो. हळूहळू तुमच्या त्या ज्या वाईट सवयी आहेत ना त्या जायला लागतात. घरामध्ये जर टीनेजर्स आहेत किंवा यंग पोरं आहेत, आणखीन तुम्हाला नेहमी तुमच्या डोक्यामध्ये ही भीती असते की ह्यांना चुकीची संगत लागेल, ह्यांच्यावरती काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, ह्यांना दारूची लत लागू शकते किंवा स्मोकिंगची लत लागू शकते, बिकॉज आजकाल फ्रेंड सर्कल तसाच आहे. तर तसल्या पॅरेंट्ससाठी हे बेस्ट आहे की तुम्ही त्यांना रुद्राक्ष घालून द्या. रुद्राक्ष जे आहे तुमच्या आतली सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती ॲब्झॉर्ब करत राहतो, त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करता, तुम्ही नेहमी तुमचे विचार जे आहेत ते ऑटोमॅटिकली चांगले होत जातात. आणि असल्या ज्या सवयी आहेत ना त्या तुम्हाला एकदम इन्फ्लुएन्स किंवा अट्रॅक्ट हे करत नाही. सो इन केस तुम्ही पॅरेंट आहात ज्यांचे असे पोरं आहेत जे ह्या एज ग्रुपमध्ये आहे की बिघडण्याची शक्यता फार जास्ती आहे, तर त्यांच्यासाठी ही बेस्ट रेमेडी होऊ शकते. तर त्यांनी आपल्या पोरांना रुद्राक्ष काय नाही झालं तर 5मुखी रुद्राक्ष हा तुम्ही घालू शकता. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही रुद्राक्ष चूज करू शकता, काय पद्धतीने तुम्ही घालू शकता, कशामध्ये तुम्ही घालू शकता आणि कोणी हा रुद्राक्ष घालावाच. आता पुढचा प्रश्न जो आहे तो येतो की प्रेग्नेंट असताना रुद्राक्ष घालावा की नको घालावा. तर जर तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही इमिजिएटली रुद्राक्ष नका घालू, पण तुम्ही जर कन्सीव्ह केलेला आहे ठीक आहे तर तुम्ही एक गर्भगौरी हा रुद्राक्ष येतो तो नक्की तुमच्या वोमला बांधू शकता, तो तुमचा वोम प्रोटेक्ट करतो. ठीक आहे, तर तुम्ही ते नक्की करू शकता. बाकी तुम्हाला असं कधी वाटत असेल की रुद्राक्ष नको धारण करायला तर ठीक आहे, तुम्ही रुद्राक्ष धारण नका करू, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. आता न्यूबॉर्न बेबी जिथे होतो तिथे रुद्राक्ष घालून जाणं हे थोडं अवॉइड केलं जातं, किंवा कोणाची डेथ झालेली असेल तर तिथे रुद्राक्ष घालून नका जाऊ. तुम्ही कुठे समुद्र वगैरे काठी जाता आहे तर तिथेही रुद्राक्ष घालून जाणं हे अवॉइड करा. तर तेवढ्या टायमिंगसाठी तुम्ही काढू शकता आणि पुन्हा तिकडनं आल्यावर तुम्ही फ्रेश वगैरे होऊन आणि तुम्ही ते पुन्हा घालू शकतात. खरं सांगू तर रुद्राक्षाबद्दल खूप जास्ती नियम धर्म हे नाही आहेत आणि हे बेस्ट सोल्युशन आहे तुमच्या भरपूर काही प्रॉब्लेम्ससाठी. इन केस कोणाला खरंच लत लागलेली आहे तो सुद्धा रुद्राक्ष घालू शकतो. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे काही लोकांबरोबरचा की रुद्राक्ष घातल्यानंतर त्यांचे ह्या सगळ्या निगेटिव्ह जे असतात, निगेटिव्ह थॉट्स म्हणा किंवा निगेटिव्ह लत लागलेल्या असतात ते ऑटोमॅटिकली हळूहळू कमी व्हायला लागतात. तर प्लीज खूप चांगला टाइम आहे रुद्राक्ष हे धारण करायचा. इन केस तुम्हाला रुद्राक्षशी रिलेटेड अजून काहीही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्की उत्तर देईन की तुमच्या जे काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील त्यांना. आणखीन जर तुम्हाला नाहीच कळत आहे की तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थच्या हिशोबाने, कोणत्या नक्षत्राच्या हिशोबाने किंवा राशीच्या हिशोबाने स्पेशली कोणता रुद्राक्ष घालता येईल तर प्लीज मला कमेंटमध्ये फक्त 3 गोष्टी मेसेज करा आणि मी सांगेन की कोणकोणचे रुद्राक्ष हे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. आता कोणते डिटेल्स तुम्हाला मला कमेंट करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, त्याच्यानंतर बर्थ टाइम काय आहे आणि कोणत्या जागेवरती तुम्ही जन्माला आला आहे म्हणजे बर्थ
प्लेस काय आहे, नाव आणखीन जेंडर हे दिलं तर ठीक, नाही तर ह्या दोनच्या शिवायही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याच्याशिवाय सुद्धा मी रुद्राक्ष तुम्हाला सांगू शकेन. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला सांगेन की कोणतं रुद्राक्ष हे तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणखीन हेल्पफुल ठरेल. फ्युचरमध्ये तुम्ही रुद्राक्ष घालायचा जेव्हाही प्लॅन कराल, प्लीज ह्या व्हिडिओला सेव्ह करा आणि रेफर करा. आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा मला सगळी डिटेल्स आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा मला, ताकी मी तुमच्यासाठी अशीच खूप इंटरेस्टिंग आणखीन प्रॅक्टिकल एस्ट्रोलॉजिकल गोष्टी ज्या आहेत, कॉन्टेंट जे आहे ते मी तुमच्यासाठी आणू शकू. हरे कृष्णा.